नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मिठू, तेजा आणि रोशन आंटी डान्स करून पार्टीचा आनंद घेत असतात. तर बाकीचे टाळ्या वाजवून आनंदाने एन्जॉय करत असतात आणि त्यांचा डान्स बघत असतात. आता रोशन आंटी डान्स करून थकतात आणि त्या थांबतात आणि म्हणतात की मी खूप दमले आहे, मी तिकडे बसते, तुम्ही दोघी नाचा. तेव्हा तेजा म्हणते की काय आंटी, आता तर सुरू केलं होतं, अहो मनाने यंग आहात तुम्ही, या आणि डान्स करा बघू. यावर रोशन आंटी म्हणतात की तुम्ही दोघी करा ना डान्स, मला जॉईंट पेन होतंय, नाहीतर या कपल्स लोकांना घ्या. आणि त्या प्रेरणाला म्हणतात की प्रेरणा जा तू आणि समीर जा. तेव्हा मिठू आणि तेजा म्हणतात की हो हे बरोबर आहे, आम्हाला पटलंय. तेव्हा वल्लरी आणि मनोज म्हणतात की नाही नाही नको. यावर रोशन आंटी तेजा आणि मिठूला म्हणतात की काही ऐकू नको यांचं, घेऊन जा यांना डान्स करायला. आता यानंतर आपण पाहतो की समीर आणि प्रेरणा आणि मनोज आणि वल्लरी, श्वेता आणि अनिमेश तिघे कपल्स डान्स करत असतात. तर यानंतर आपण पाहतो की तेजा म्हणते की आधी पार्टी करायला बरं वाटतं, पण नंतर ही आवरावर करायला ना खूप कंटाळा येतो. यावर मिठू म्हणते की मला तर असं वाटतं की एक बटन दाबावं आणि सगळं काम आपोआप व्हावं. तेव्हा रोशन आंटी म्हणतात की तुमच्या जनरेशनला सगळं फास्ट फास्ट पाहिजे, पण आज पार्टीमध्ये खूप मजा आली हा, तुम्ही यंग जनरेशन बरोबर पार्टी करून मी खूप एन्जॉय केलं. तेव्हा मिठू म्हणते की हो रोशन आंटी, आम्हालासुद्धा खूप मजा आली. आता रोशन आंटी म्हणतात की मनोज आणि वल्लरी किती क्यूट कपल आहे ना, प्रेरणा आणि समीरसुद्धा मस्त दिसत होते आणि त्या अनिमेशचं तर काय डान्स केला, मला तर बमनची आठवण आली. आता प्रेरणा म्हणते की बाकी काही असलं तर आजच्या पार्टीचे हायलाईट श्वेता आणि अनिमेशचा डान्सच होता. तेव्हा रोशन आंटी इकडे तिकडे बघतात आणि म्हणतात की वल्लरी आणि मनोज कुठे दिसत नाहीत. तेव्हा प्रेरणा सांगते की आंटी, मनोज भाऊजींना ना जायचं होतं ना, म्हणून वल्लरी त्यांना सोडायला खाली गेले. तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोज आणि वल्लरी खाली आलेले असतात. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की छान झाली ना पार्टी. तेव्हा वल्लरी म्हणते की हो ना, पण तुम्ही छान नाचता. यावर मनोज म्हणतो की हो तू सुद्धा भारी नाचलीस एकदम. आणि तो म्हणतो की वल्लू, ही अशी पार्टी मी पहिल्यांदाच केली आहे, म्हणजे हे असं वातावरण मस्त पहिल्यांदाच अनुभवलं आहे, ते पण तुझ्यामुळे. तेव्हा वल्लरी म्हणते की मला तरी कुठे माहिती होतं. आता मनोज म्हणतो की गावाकडे मित्रांसोबत पार्टी करायची म्हणजे पिंपळाच्या पारावर बसायचं आणि तिथे सुद्धा मी कोल्ड्रिंकच प्यायचो. आता वल्लरी म्हणते की आम्ही मैत्रिणी ना कैऱ्यांच्या दिवसामध्ये नदीकाठी बसायचो आणि कैऱ्या खायचो आणि त्याला कैरी पार्टी म्हणायचो. आणि परत म्हणते की बरं थँक्यू बरं का, ते तुम्ही माझ्यासाठी इथे थांबलात ना म्हणून. यावर मनोज म्हणतो की तुझ्यासाठी एवढं पण नाही का करू शकत मी. आणि परत म्हणतो की बरं वल्लू, तुला सांगायचं राहिलं, या ड्रेसमध्ये तू ना. तेव्हा वल्लरी घाबरून विचारते की काय झालं. आता मनोज सांगतो की खूप सुंदर दिसते आहेस, एवढी सुंदर की सुंदर शब्द कमी पडेल. आता यावर वल्लरी म्हणते की तुम्हीसुद्धा या शर्टमध्ये खूप छान दिसता आहात. तेव्हा मनोज म्हणतो की मग आपली जोडी उगाच लोकांना नाही आवडत. आता वल्लरी म्हणते की खरं सांगायचं तर आज सगळ्यांच्या जोड्या खूप छान दिसत होत्या, बरं झालं तुम्ही थांबलात, त्यानिमित्ताने तुमची अनिमेश राव आणि समीर भाऊजींशी भेट झाली ना. तेव्हा मनोज म्हणतो की हो, दोघांना भेटून खूप मस्त वाटलं. आता वल्लरी म्हणते की खरं सांगायचं तर एवढे दिवस आम्ही फक्त अनिमेश रावांबद्दलच ऐकत होतो, आज पहिल्यांदा भेटलो आहे त्यांना. पण खरं श्वेताताईंना मी सांगणार आहे हा, त्यांची आवड खरंच खूप छान आहे. आता मनोज म्हणतो की ते तर आहेच आणि म्हणतो की छान झालं ना सगळं, पण आता मला निघावं लागेल, उशीर झाला आहे, बस सुटेल ना माझी. तेव्हा वल्लरी थोडीशी इमोशनल होते आणि म्हणते की मला नक्की फोन करून कळवा आणि सावकाश जा. पण मग मनोज तिथून निघून जातो. आता यानंतर आपण पाहतो की अनिमेश निघालेला असतो. तो सर्वांना म्हणतो की तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं आणि मला खरंच खूप मजा आली. आता पुढच्या पार्टीला भेटूया लवकरच. यावर मिठू म्हणते की अनिमेश, खरं सांगू का, श्वेताने तुझ्याबद्दल जे काही सांगितलं ना तसा तू अजिबात नाही आहेस. तेव्हा श्वेता खूप टेन्शनमध्ये येते. आता सगळे मिठूकडे आश्चर्याने बघायला लागतात. प्रेरणा मिठूला म्हणते की काय बोलतेस मिठू. अनिमेशसुद्धा आश्चर्याने विचारतो की म्हणजे. तेव्हा मिठू म्हणते की तू त्याच्यापेक्षा भारी आहेस, आता माझं अप्रुव्हल मिळालं आहे तुम्हा दोघांना, तर तुम्ही पुढे जाऊ शकता. आता श्वेता म्हणते की येतो आम्ही, म्हणजे मी सोडून येते याला, असं म्हणून ते दोघेही खाली जातात. आता यानंतर आपण पाहतो की श्वेता जोरात अनिमेशच्या कानाखाली मारते आणि ती रागाने म्हणते की काय ठरलं होतं आपलं, यायचं, हाय हॅलो करायचं, 5 मिनिट बसायचं आणि कल्टी मारायची ना, मग कशाला केलास एवढा आगाऊपणा. तेव्हा अनिमेश घाबरून म्हणतो की हे सगळं मी खरं वाटावं म्हणून. श्वेता रागाने त्याची कॉलर पकडते आणि म्हणते की खरं वाटायला माझ्या एवढ्या जवळ यायची काय गरज होती, इथ्या काय मारल्यास, पाप्या काय घेतल्यास. आणि रागाने म्हणते की आता तुला जाग्याला ठेवत नसते मी.
तेव्हा अनिमेष घाबरून हात जोडून म्हणतो की अहो नका, सॉरी सॉरी म्हणालो की मी. अहो मॅडम, मी नाटकातला कलाकार आहे, भूमिकेत शिरलो की ॲडिशन्स घेतो ॲक्टर. म्हणजे आता हा खरा अनिमेष नसून श्वेताने अनिमेषच्या जागी दुसरंच कोणाला तरी आणलेलं असतं. आता श्वेता खोट्या अनिमेषला म्हणते की आता तू मेला. आता अनिमेष बनून आलेला तो कलाकार म्हणजेच खोटा अनिमेष हात जोडून श्वेताला म्हणतो की मॅडम असं नको करू हो, माफ करा, हवं तर पाया पडतो. अहो आजपर्यंत या ॲक्टिंगवर प्रेक्षकांच्या टाळ्या घेतल्या आहेत, कानाखाली पहिल्यांदाच पडली आहे हो, माझी आई पण मारत नाही हो मला. श्वेता रागाने म्हणते की बस झालं आता, इथे ॲक्टिंग दाखवायची काही गरज नाही आहे. आणि ती इकडे तिकडे बघते आणि त्याच्या हातात काही पैसे देते आणि म्हणते की हे घ्यायचे आणि एक लक्षात ठेवायचं, या एरियामध्ये परत कधीही दिसायचं नाही, नाहीतर माझं खोट्या अनिमेषचं भिंग फुटेल, कळलं का. तेव्हा तो खोटा अनिमेष श्वेताने दिलेला पैसा मोजतो आणि म्हणतो की मॅडम 500 रुपये कमी आहे तो. यावर श्वेता रागाने म्हणते की तुझ्यासाठी ते जास्त आहेत. तेव्हा तो माणूस म्हणतो की मॅडम थँक्यू, पण एक रिक्वेस्ट होती. तर यानंतर आपण पाहतो की समीरसुद्धा निघालेला असतो. तेव्हा प्रेरणा त्याला थांबवत म्हणते की थांबा, मी डब्यामध्ये केक पॅक करून ठेवला आहे तुमच्यासाठी. आणि परत म्हणते की अरे देवा, मी विसरलेच, अनिमेषसाठी सुद्धा केक पॅक करून ठेवला होता. मग वल्लरी प्रेरणाकडून केकचा डबा घेऊन अनिमेषला खाली देण्यासाठी जाते. तेव्हा तेजा वैतागून म्हणते की हे काय चाललंय तुमचं, म्हणजे केकच होता ना, हिला कशाला पाठवायचं, मग ते दोघे बोलत असतील ना, उगाच कबाब में हड्डी होणार. आता वल्लरी केकचा डबा घेऊन खाली येते. श्वेता त्या खोट्या अनिमेषसोबत बोलत असते. तो श्वेताला म्हणतो की मॅडम एक रिक्वेस्ट आहे, नेक्स्ट टाईम ना तुमच्या मैत्रिणींचा काही प्लॅन ठरला ना तर मलाच बोलवा. नेक्स्ट टाईम जी स्क्रिप्ट असेल ना तीच बोलेल, जास्त ॲडिशन्स नाही घेणार. तेव्हा श्वेता त्याच्यावर खूप चिडते आणि रागाने म्हणते की निघ आता. मग तो पटकन तिथून निघून जातो. तितक्या तिथे वल्लरी येते आणि आश्चर्याने विचारते की श्वेताताई, अनिमेषराव गेले काय. तेव्हा श्वेता थोडीशी दचकते आणि म्हणते की हो गेला आत्ताच. आणि परत थांबते आणि म्हणते की हां मगाशीच गेला. आणि विचारते की काय झालं. यावर वल्लरी सांगते की ती प्रेरणाताईंनी ना त्यांच्यासाठी केक दिला होता, देऊन येऊया का आपण. तेव्हा श्वेता घाबरून तिला थांबवते आणि म्हणते की नाही नको, केकचं एवढं काय, मी देईन ना उद्या, आता उशीर झाला आहे ना खूप, उद्या सकाळी त्याला कामाला जायचं आहे म्हणून मी उद्या देते. आणि आता खूप वाजले आहेत ग, आपण पण जाऊया ना वरती. मग त्या दोघीही वर जातात. आता इकडे समीर सर्वांचा निरोप घेत असतो. तो सर्वांना म्हणतो की थँक्यू, तुम्ही सर्वांनी मला इन्व्हाइट केलं, त्यानिमित्ताने आपल्या मनमोकळ्या गप्पा झाल्या, एकमेकांची छान ओळख झाली, खूप छान वाटलं मला. आता मिठ्ठू म्हणते की आम्हाला पण खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. आता रोशन आंटी प्रेरणाला म्हणतात की प्रेरणा, याच्या समोरच सांगते तुला, हा एकदम जेंटलमॅन आहे आणि वेल बिहेवियर पण आहे. आता समीर म्हणतो की थँक्यू रोशन आंटी. आणि परत म्हणतो की मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. आता सगळे टेन्शनमध्ये येऊन विचारतात की काय. तेव्हा समीर हसत म्हणतो की नाही, टेन्शन वगैरे घेऊ नका, टेन्शन घेण्यासारखं काही नाही, मला फक्त एवढंच सांगायचं होतं की मी आणि प्रेरणा आम्ही लवकरच लग्न करतोय. हे ऐकून सगळेच खूप खुश होतात. तेव्हा तेजा म्हणते की आयडिया तर होतीच आम्हाला, पण एक ऑफिशियल कन्फर्मेशन पण लागतं ना, थँक्यू. आता सगळे खुश होऊन टाळ्या वाजवायला लागतात. आता प्रेरणा समीरच्या हातात केकचा डब्बा देते आणि सांगते की नीट जा आणि पोहोचल्यावर मेसेज करा. मग समीर तिथून निघून जातो. आता सगळे आनंदाने प्रेरणाला मिठी मारून तिचं अभिनंदन करायला लागतात. आता प्रेरणा आलेच मी असं म्हणून आतमध्ये निघून जाते. तेव्हा श्वेता तिच्याकडे बघून म्हणते की किती दिवसातून हिला असं मन मोकळेपणाने हसताना बघतोय ना आपण. आता वल्लरी म्हणते की हो ना, कितीतरी वर्ष त्यांनी या दिवसाची वाट पाहिली ना. आता यानंतर रात्री आपण पाहतो की सर्वजण गप्पा मारत बसलेले असतात. आता मिठ्ठू म्हणते की मी तर खूपच एक्सायटेड आहे प्रेरणादीचा लग्नाचं ऐकून, माझी तर झोपच उडाली. त्यावर तेजा म्हणते की हो ना, जनरली पार्टी केल्यानंतर मला लवकर झोपावंसं वाटतं, पण आज अशी एक्साइटमेंट आहे ना. आता वल्लरी मोबाईलमध्ये मेहंदीचे फोटो दाखवते आणि म्हणते की ही बघा ना कशी वाटते मेहंदी, ही प्रेरणाताईच्या हातावर खूप छान दिसेल ना. तेव्हा प्रेरणा हसत म्हणते की वल्लरी आतापासूनच कुठे बघतेस मेहंदीचे डिझाईन्स वगैरे. यावर श्वेता म्हणते की आता नाही तर कधी बघणार मग. अगं हळूहळू एक एक गोष्टी प्लॅन करत गेलो तर पुढे सोपं जाईल ना. आता मिठ्ठू तेजाच्या लॅपटॉपवर लेहंगाची डिझाईन बघून म्हणते की वाव, किती छान लेहंगा आहे, प्रेरणादीच्या लग्नासाठी मी घेऊ का हा. तिथे EMIचा पण ऑप्शनसुद्धा आहे. यावर सगळे हसायला लागतात. तेव्हा प्रेरणा हसत म्हणते की हो मिठ्ठू घे, तुला खूप सुंदर दिसेल.
तेजा मिठूला म्हणते की EMI क्वीन तुझं काय आहे मध्ये मध्ये, आधी नवऱ्या मुलींची कॉस्ट्युम तर होऊ दे ना फायनल, तिच्यासाठी बघत होते मी, तुझ्यासाठी नाही. तेव्हा प्रेरणा आश्चर्याने म्हणते की काय माझ्यासाठी? तेजा मला असा लेहंगा वगैरे आवडत नाही या, मला साडीच आवडते, साडीच नेसेन मी. यावर श्वेता म्हणते की बोलल्या आमच्या नवरीबाई बोलल्या. आता मिठू म्हणते की आपल्याला ना पटापट आवरायला हवं, नाहीतर लास्ट मोमेंटला खूप घाई होणार आहे. म्हणजे बघ ना सगळंच बाकी आहे, हेअरस्टायलिस्ट मेकअप सगळं अरेंज करायचं आहे. यावर तेजा म्हणते की हो ना, कपडे ज्वेलरी फ्लॉवर डेकोरेशन, बापरे प्रेरणा खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागणार आहेत. तेव्हा वल्लरी म्हणते की हो ना, आणि प्रत्येक विधीसाठी तुम्हाला वेगवेगळ्या साड्यासुद्धा घालाव्या लागणार ना. आता प्रेरणा खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की काय काय सांगतेस काय, मला तर टेन्शनच यायला लागलं आहे, म्हणजे होईल ना सगळं व्यवस्थित. तेव्हा तेजा म्हणते की ऐक ना प्रेरणा, तुला एक सुचवू का, तू ना सरळ एक वेडिंग प्लॅनर अरेंज कर. यावर प्रेरणा म्हणते की नाही या तेजा, त्याच्यासाठी खूप पैसे लागतात, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत, आणि आपण कोण लागून गेलो एवढं मोठं. तेव्हा तेजा म्हणते की हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की ते महागच असतात. माझा एक मित्र आहे, तो कमी बजेटमध्ये बेस्ट वेडिंग प्लॅन करून देतो. तेव्हा प्रेरणा म्हणते की तरीसुद्धा नको गं, आधी सगळेच म्हणतात कमी पैशांमध्ये करून देतो, मग नंतर वाढत जातं गं एक एक करून, म्हणून नको आहे मला. यावर तेजा म्हणते की ऐक ना, त्याला एकदा कॉल तरी करून बघ, एकदा बोलून तर बघ त्याच्याशी, त्याला सांग तुला कशा पद्धतीनं हवं आहे, तो देईल तुला जे काही बजेट असेल तुझं, ते पटलं तर घ्यायचं, नाही तर राहू दे. सगळं एकटी करणार आहेस का तू, कुठे कुठे एकटी पुरणार आहेस. तुझा तो भाऊ तो काही कामाचा आहे का सांग मला, तो काही कामाचा नाही, आणि खरं सांगायचं तर तुझ्या आई बाबा ते सुद्धा बिनकामाचेच आहेत. तेव्हा प्रेरणा म्हणते की तेजा कसं बोलतेस गं तू. यावर वल्लरी म्हणते की प्रेरणाताई एक मिनिट, मला असं वाटतं की तेजाताईंचं बरोबर आहे, म्हणजे तुमचंच लग्न आहे आणि तुम्हीच सगळं कसं करणार, सगळीकडे तुम्हाला उभं राहून कसं चालेल. तेव्हा मिठू म्हणते की बघ ना, लग्न एकदाच होतं गं, मग एन्जॉयमेंट तर करता आली पाहिजे ना. यावर तेजा म्हणते की लग्न एकदाच करावं हा रूल नाही आहे, पण एन्जॉयमेंट तर करता आली पाहिजे. तेव्हा श्वेता म्हणते की म्हणजे प्रेरणा, मलासुद्धा यांचं म्हणणं पटतं आहे गं, तुझ्या अंगावर सगळी कामं येऊन पडतील, मला असं वाटतं की तू त्या वेडिंग प्लॅनरची मदत घ्यावी. आता तेजा म्हणते की हो ना, आणि आम्ही सगळे आहोतच मदत करायला, पण तुला खरंच अशा कोणाची तरी गरज आहे जो सगळं काही नीट मॅनेज करेल. तेव्हा प्रेरणा म्हणते की बरं बरं बोलव तुझ्या त्या मित्राला. यावर तेजा खुश होऊन म्हणते की ग्रेट, उद्या सकाळीच बोलवते. असं म्हणून त्या परत मेहंदी डिझाईन्स कपडे वगैरे बघायला लागतात, आणि आजचा भाग इथे संपतो.